नमस्कार सर्वांना. तर आज आपल्या कामाची सुरुवात आपल्या दाऱ्यापासून झालेली आहे. तर आज मी आहे दाऱ्या आणि आपल्या दादूचं पप्पा गेले दवाखान्यात. तर आली बघा आता दाऱ्या. पाऊस काय पडला नाही. पाऊस झाला पण लय थोडा झाला, म्हणजे लय थोडा झाला. एकदम अंगावली कपडे भिजतेले एवढा पाऊस झालाय आपल्या इकडं. पण जास्त काय पाऊस झाला नाही, कारण का काय माहिती आता काय पाऊस पडतोय का नाही. जागजागी तर लय पाऊस पडतोय म्हणतात, मुंबई पुणे तिकडं कोकणात जास्त पाऊस आहे. पण आता आमच्याकडे काय पाऊस झाला नाही. आणि आता हे लय सुकले कडवाळे मकाय. आणि इकडे बी पाठीमाग का दिसतोय हे मोठा हत्ती घास आहे आपलं, कारण का जनावरांसाठी खायला जास्त केलेलं आहे. आणि लय सुकले म्हणजे पाण्याला आले. याला 15 दिवस झालं पाणीच दिलं नाही. आणि त्यातून आता मी दाऱ्यावाली म्हणजे आपले दादूचे पप्पा गेले जरा दवाखान्यामध्ये. तर यावं लागतंय. शेतकऱ्याच्या महिलाला सगळं काम करावं लागतंय. आणि प्रत्येकच महिला अशी काही नाही, प्रत्येक महिला हुशार आहे. सगळ्या कामात कंच्याच कामात महिला कमी नाही. सर्वच महिला तर करावं लागते. जसं काम येईल तसं करावं लागते. चला खुरपायचं म्हणलं खुरपायचं, दारे धरायची म्हणलं सगळी कामं करावं लागतात. कारण का आपला दादू घरी आहे आणि आपली रानातच वस्ती असल्यामुळं जवळजवळच सगळी रानं आहेत आपली. आणि आपल्या दादूला बघत बघत सगळं काय काम करायचं. थोडंफार आपलं जनावरांचं करायचं, रानातलं करायचं, सगळी कामं करायची. कारण का आम्ही दोघंच करायला असल्यामुळं ती इकडं तिकडं गेलं की मला यावं लागतं आपलं पाण्यावरती ह्याच्यावरती. तर ही बघा आपलं असं पाट आणि पाणी येते. आत्ताशी पाणी वावरात आले ही बघा. आणि एकदम पिकं आपली अशी सुकून गेल्यात. मान टाकली पिकांनी एकदम. पण आता काय करणार आहे, एक ना एक दिवस पडेल पाऊस. का पाणी सुद्धीला असं मोरच आला नाही, इतकं पाणी असं दमाने चालतंय. कारण का रानच एवढं तापलेलं आहे, त्याच्यामुळं आता त्याला 15 दिवसांनी पाणी द्यायचं म्हणजे लय पाणी घेते भरपूर पाणी घेते. येते असं पाटाने पाणी एकदम दमाने भिजते. तर आपल्याला आता हे दिवसपर्यंत आपल्याला हे दारी थांबायचंय. तर दादू जवळच आपल्या इथं रान घरा शेजारी असल्यामुळं मला दादूवर लक्ष जायलाच लागते. कारण का आपल्या दादूला कुठं काय जास्त समजत नाही, त्याच्यामुळं दादू लक्ष द्यावं लागते. जेव्हा गेलाय शाळेत. चाललंय बघा आता पाऊसच काय पडा नाही. आता काय माहित पाऊस कधी पडतोय. पडेल आता, झाली सुरुवात पावसाची. पण आता सगळीकडे तरी काही एकदाच पडणार आहे का? सगळी गावं घ्यायची त्या पावसाला. पण पडत येईना आपल्याकडं पण. आता काय वेळेस जास्त दिवस लावले पावसाने, त्यामुळे पाऊस काय पडा नाही. एकदम असं पिकं सुकून गेले. कसं दिसतं एकदम बारीक बारीक पिकं आहेत ना, तर असे सुकून गेले ते. तर तुमच्या इकडं झाला का नाही पाऊस? आमच्या इकडं तर काय नाही झाला पाऊस आता कधी होते काय माहिती. पडन एक ना एक दिवस पाऊस पडणारच आहे. सगळ्याला काळजी आहे पावसाची, त्याच्यामुळं पडेल पाऊस. कुठनं व्हिडिओ बघता आपलं काय तुम्ही कमेंट ही करत नाही, लाईक सबस्क्राईब करत नाही आपल्याला. तर चालतंय, तुम्ही तर आम्हाला बघत राहा, आम्ही तुम्हाला दाखवत राहू. हे आमचं पाठीमागं दिसतंय ते जवळचे, म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की एकदम घराच्या बांधाला असं, म्हणजे बांधा शेजारी सगळी रानं आहेत आपली. त्याच्यामुळं लांब जाता येत नाही आपल्याला. ते भारी आहे आपलं, कारण का लांब जाण्या येण्याचं लय अवघड पडतं लांब असल्यामुळं. पण आता हाय जवळ आहे, त्याच्यामुळं सगळं घरचं काम बघत आपलं रानातलं आपल्याला बघायला भेटतंय. आणि हो का इतका उशीर लागलाय ना पाण्याला, इतका उशीर लागलाय. आता अर्धा तास झाले आपलं पाणी येते वावरात.
तर पाणी आपलं आहे ना बरंच लांबून पाणी येते. हे बघा कसं पाटाने पाणी चालले. दाखवते तुम्हाला मोटर आपली कुठं चालली. तिथून असं ते मोठा घास आहे खाली आपली बारकी मकाला डोळे, त्याच्यामुळं आता हा इथून असं सरळच समोरच आपली पाणी येते. तर बघा ही आहेत आपल्या बांधाला सीताफळीची झाडं. ही अशी सीताफळं लागले. ही काही सीताफळीची फुलं लागले. फुलं नाही, बरीचशी सीताफळं लागल्यात. हो कशी सीताफळ एकदम गोड सीताफळ आहे. पण ह्या सीताफळाला भरपूर टाईम आहे अजून पिकायला. अजून तरीही 2 महिने सीताफळ पिकत नाहीत. अजून 2 महिन्याने ही सीताफळ मोठी झाड आहे. गच्च भरले. मग ह्या झाडाला पण किती सीताफळ आहे. काही बिया लावलेली नाही, काय नाही, बी पडलेलंच उगून आलेलं आहे. हे बी सगळं भिजवायचं आहे आपल्याला. आपला दादू खेळतोय तिथनं. दादूला पण दाखवते. दादू काय आपल्या एखाद्याला बसत नाही. आणि ही चालली स्वच्छ पाणी. माळात येर असल्यामुळे ना लय पिण्यासारखं पण पाणी आहे. पण आता कोणी विहिरीचं पाणी पित नाही, आता फिल्टरचं पाणी पितं. स्वच्छ पाणी एकदम रानातलं पाणी. आणि आपला दादू काय काम चालले बघा. दादू काय एका जागेवर बसत नाही. रानातलं पण बघते आणि त्या दादूला पण बघायचं काम करायचं. कारण का दादू इतका आपला आहे ना, थोडसर दादू आहे ना, कुठं जरी बसावला तरी पण बसत नाही. हे बघा आपला दादू. आता मोटर इतके अंतरावे आणि दादू इतके अंतरावे. किती शेजारी घर आहे आपलं. आणि तो आपला दादू. ही दिसला का दादू कसा खेळून आलाय. तू बोल दादू, काय चाललंय म्हणा तुमचं. पिपी घ्यायची. तू का म्हणून उन्हात आला बाबू. का आला उन्हात. तू बोल बाबू, तू बोल काय चाललंय म्हणा तुमचं काय चाललंय म्हणा. आम्ही उन्हात बसतो, आम्हाला लय काम असतं म्हणा उन्हात बसायचं. तो का असं मार तुम्हाला आहे का. तो का त्याला बोलली ना त्याला रागावतो तो. दादा सोड र, सॉरी बोलतीन तुला आता. बरं नाही सांगत तुझं नाव. चल. आता त्याने जाम माहितीच पकडले. कारण का त्याला सोडलेला, त्याला बोललेलं सगळं कळतं. लय आगावे, लय त्याला राग येत आहे ना दादू. लय रागाचं आहे. कळत तर काय, चाला येत नाही, बोला येत नाही, काय नाही. मस्ती करतो नुसता मस्ती करतो. दादू तू नाही बोलणार का. तू बोल ना बाबू. बाबूला नुसतं खेळायचं याडे. हा का कुठं जायचं. तू बोल. तुम्ही काय करता. झाली का जेवण तुमची. आपला दादू जेवण बसलेला आहे. दादू शेजारी चांगला मोत्या बसलेला आहे. तर मोत्या त्याला कुठलाही कुत्रा असो, कुठलाही काय असो, पण तेव्हा कसा निघाला येत नाही. ते आता 13 वर्षात झालं आहे. पण आता असंच चालतं. आणि सगळी इकडं पटांगणात खेळत असतो आपला दादा. बघा त्याच्यावर लय लक्ष द्यावं लागतं. कुत्री असो काय, ते कुत्र्यांना इतका मारतो, मांजराला मारतो, पण त्याला आहे ना कधीच असं कुत्रं धावत नाही, काय नाही. त्याच्यावर इतकी जीव लावणारी आहेत ना खरं माणसं.
प्राणी सुद्धा त्याच्या इतका जीव ते तर इतका लाडका आहे सगळ्यांचा, इतका लाडका तर भरपूर लाडका आहे सगळ्यांचा, इतका जीव आहे. माझा तर हायच आहे. तसे आपलं गोठ आहे आणि झाड आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ह्याच्यात थोडासा मुरुम कमी पडला होता तर आपण ह्याच्यात 2 खेपा मुरुमाच्या टाकलेले आहेत. 2 खेपा मुरुमाच्या टाकून थोडासा कांगावलेला पण आहे. आणि आपला इकडे काळू बसलाय. काळूला लय भीती वाटते. काळूला वाटतं मला धरून ठेवती का काय त्याला, कारण का बांधत असतं ना त्याच्यामुळं. काळू पण इतका शेणा आहे ना, आपल्या दादूला कुठेही जाऊ दादूच्या पाठीमागं मागं जात असतो काळू आणि ते त्याला आणत असतो. तर चला आपला ब्लॉग आज इथंच थांबू. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तर वाटलंच तर करा लाईक सबस्क्राईब. नक्कीच. धन्यवाद.